कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या गाण्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये वाद सुरू झालाय। कुणाल कामरानं कायद्याला सामोरं गेलं पाहिजे याबद्दल कुणाल कामरा याच्याशी मी कालच बोललो असं संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊत हे कुणाल कामराच्या संपर्कात आहेत। शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरेंची शिवसेनाच आहे असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय। कुणाल कामराच्या व्हिडिओ नंतर देश विदेशातून फंडिंग सुरू झाले। कुणाल कामराकडे 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली। यावर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। कामराला अमेरिकेतून सुद्धा फंडिंग मिळत असल्याचं निरुपम म्हणाले। त्यांचा जो वेगवेगळा व्हिडिओ आहे शिंदे साहेबांच्या विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, सुप्रीम कोर्टच्या विरोधात, या सगळ्या व्हिडिओवर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फंडिंग भेटत आहे। अजूनपर्यंत त्यांना 4 कोटीपेक्षा जास्ती फॉरेन कंट्रीब्युशन भेटलेलं आहे। याच्यामध्ये एकच समाजचे लोक जास्ती आहेत की त्यांच्यासाठी फतवा जारी झालेला आहे का की तुम्ही यांना मदत करा। कुणाल कामराच्या व्हिडिओवरून दोन्ही शिवसेनेत चांगलीच जुंपली। कामरा अतिरेकी आहे का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। कामराशी फोनवरून बोलल्याचंही राऊतांनी सांगितलं। कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही। देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहे। विद्यमान उपमुख्यमंत्री और आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची विटंबना केली आहे, त्यांचा चरित्र हनन केलेलं आहे। याच्या मागे उबाठाचा हात आहे। उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वीकारलेला आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे, तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं। तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या। तुम्ही फार किरकोळ लोक आहात, तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात। कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का, खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून। बघा असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत, पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन।